बुलढाणा जिल्ह्यात 2 युवकांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याच्या मागं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला। तर त्यामागं धक्कादायक असं कारण जे आहे ते समोर आलं आहे। ते म्हणजे युवक हे शेतकरी आहेत, शेतकरी शेतमजूर आहेत आणि या शेतमजुरांना मुली मिळत नसल्यामुळं ही आत्महत्या झाल्याचं याच्या मागचं कारण जे आहे ते समोर येत आहे। आणि हा प्रश्न किती गहन आहे हे या 2 युवकांनी केलेल्या आत्महत्येच्या या कारणावरून समजत आहे। आज 2 दिवस झाले, तारीख 20/4/2026 या रोजी 9:30 ते 10च्या दरम्यान अंदाजे तर त्यांनी सुसाईड केली। आम्हाला असा फोन आला। आम्ही जेव्हा आलो इथं पाहतो तो आम्हाला माहीत पडलं की आम्हाला फोन आला की त्यानं असं केलेलं आहे। त्याच्या घरी कोणीच नव्हते, त्याचे वडील पण बाहेरगावला कामाला गेलेले होते, त्याचा जो भाऊ आहे तो पण कामाला गेलेला होता, आई त्याची आहे ते पण बाहेरगावला गेलेली होती, त्याची वहिनी पण घरी नव्हती। आणि त्याचं नाव हरीश अरुण वानखडे, राहणार सोनाळा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। हा 28 वर्षाचा होता। आता त्याची काय मानसिक परिस्थिती होती काय नाही हे आम्हाला काही माहीत नाही आहे। आणि तो कष्टाळू होता, मेहनती होता, 1 नंबरचा घरचा करता पुरुष तोच होता। आणि त्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला 2-3 वर्ष झाले मुली बघत आहोत, पण त्याला काही मुलीवाल्यांच्याकडून नाकार आलेला आहे। ते मुलीवाले कोणी तयार होत नाही आहे। एक तर घरची परिस्थिती नाजूक आहे। पहिले तर त्याच्याकडे म्हणजे घर पण नव्हतं राहायला। नंतर त्यांनी भाड्याच्या जागेत काही दिवस काढले, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं घर केलं आणि टिनाचं टपरं टाकून तो राहत होता। त्याचं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं। पुढे त्याची खूप इच्छा होती शिकायची, पण आर्थिक परिस्थिती ही त्याला आड आलेली आहे। त्याच्यामुळे तो शिक्षण घेऊ नाही शकला आणि शिक्षण नाही, बेरोजगारी आहे आणि कामाचं जे आहे तर आता हे माहीतच आहे, काम तर नाहीच आहे। काम मोलमजुरी करून पोट भरायचं, करता पुरुष होता, सर्व काही त्याच्या हातात होतं। आई वडील तर एकदम दुबळे आहेत आणि त्याच्यामुळे तो निराश होता। लग्न होत नव्हता, त्याच्या मित्राचे लग्न झाले, त्या लग्नात जात होता, पण त्यांना आम्हाला जाणवलं नाही काय आहे काय नाही, तो किंवा सांगत नव्हता। आणि या परिस्थितीत आजपर्यंत आपण पाहिलं असेल की शेतकरी आत्महत्या हे तर आहेच, कर्जबाजारी आत्महत्या हे तर आहेत, पण लग्नाच्यामुळे आत्महत्या केली ही तर पहिल्यांदा गोष्ट ऐकण्यात आलेली आहे। ही संग्रामपूर तालुक्यातली माझ्या हिशोबाने तरी पहिलीच गोष्ट वाटते की असं लग्नाच्या निराशामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। हे खूप दुर्दैवी आहे। आणि मुलगा एवढा समोर होता की पुऱ्या गावामध्ये तो सर्वांच्या दुःखात सुखात सामील होत होता। याच्यामुळे परिस्थिती आहे की त्याला काय करा हे आम्हाला समजून नाही। आई वडील तर त्याचे बेशुद्ध पडलेले आहे, दवाखाना चालू आहे त्यांच्यासाठी, पण परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे याच्याकडे कुठंतरी जातीनं लक्ष द्यायला पाहिजे आता। कारण पुढचा उदरनिर्वाह कसं होणार हे आम्हाला काळजी पडली, कारण तो घरचा करता पुरुष होता। आणि लग्नाच्या निराशेतून तो जर अशा टोकाचं पाऊल उचलेल तर किती मुलं आहेत, पुढं काय होणार। कारण आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे की शेतीची आत्महत्या झालेली आहे, शेतकऱ्याला आत्महत्या केलेली आहे, कर्जामुळे आत्महत्या केलेली आहे। पण आजची तरुण पिढी ही जर अशा निराशामध्ये किंवा व्यसनाधीन होऊन जर आत्महत्या करत असेल तर हे खूप दुर्दैवी आहे। हे आपण कोणाला सांगूही शकत नाही आहे, खूप दुर्दैवी आहे। बोला काय हे मला समजत नाही आहे, कारण मी त्याचा मामा आहो, पण परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की त्याच्या घरामध्ये बसा सुद्धा वाटत नाही आहे। आजची परिस्थिती खूप आहे। हे त्याचे मोठे भाऊ आहे, वडील आहेत, हा त्याचा एक भाऊ आहे, एक लहान आहे, बहिणीचं त्यांना स्वतः लग्न केलेलं आहे। आणि आईची परिस्थिती आहे ती आई आहे, तिचं त्याला दवाखान्यात नेऊन आम्ही परेशान आहोत, दातखडा बसत आहे, बेशुद्ध पडलेली आहे। आणि त्याच्याकडे कुठं आर्थिक परिस्थिती आज काहीच नाही। कशाचं टेन्शन घेतलं काय घेतलं हे आम्हाला काहीच माहीत नाही आहे। तो निराशामध्ये जगत होता आणि कोणाला काही सांगत नव्हता। त्याच्यामुळे एवढं दुर्दैवी घटना हे कोणावर याच्यापुढे घडावा नाही। शासनाने याच्याकडे काहीतरी बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे। शिक्षणाअभावी तो शिक्षण शिकला नाही, शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्याची इच्छा असल्यावर आपण त्याची ते पूर्ण करू शकलो नाही आहे। आणि त्याच्यामुळे तो लग्नामध्ये वंचित झाला।
त्याच्यामुळे त्याची काय परिस्थिती असेल हे त्याच्या आत्म्याला माहीत आहे आणि त्याला माहीत आहे. आम्ही हे काही सांगू शकत नाही आणि त्यानं त्याचं दुःख हे कोणाच्या समोर व्यक्त केलेलं नाही आहे. असा मनमिळावू मुलगा या आज आमच्यामधून हरवलेला आहे की आम्ही आता काय करा हे आम्हाला समजत नाही. याच्याबद्दल थोडंसं असं आहे की थोडंसं आपण डिटेल जर समजून घेतलं तर आपल्या इथे पर 1000 मुलांमागे फक्त 850 मुलींचं प्रमाण आहे. म्हणजे आपण आता 150 मुली मागे आहेत. म्हणजे 150 जणांचं लग्न होण्याकरता अडचण आहे. आता सुरुवातीला काय झालं की आपल्या समाजातलीच आपण सगळे झालो त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी आपण खूप साऱ्या मुलींचं श्री भ्रूण हत्या खूप जास्त झाली आपल्या याच्यामध्ये. म्हणजे त्या मुलींची श्री भ्रूण हत्या झाली आणि आता मुली मिळत नाही म्हणून लोक आपली आत्महत्या करून राहिले. म्हणजे खरोखर खूप वेगळी शोकांतिका आहे आपली. जबाबदार समाज आहे. हा, आपण त्याच्याकरता समाजच जबाबदार आहे. म्हणजे समाजाने काय पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुलगीला खूप म्हणजे जरी एखाद्या घरात मुलीला प्राधान्य नाही आहे तर त्याच्यामुळे हा जास्तीचा प्रॉब्लेम. आपण त्यांना समान दिले पाहिजे. म्हणजे मुलगा आणि मुलीचं जर सगळे जर त्यांचा जर जन्मदर जर व्यवस्थित असता तर कदाचित हा प्रॉब्लेम आला नसता. आता दुसरं जो आहे की बुवा त्याला मुलगी मिळत नव्हती याच्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली तर हे फक्त एक कारण नाही राहू शकत. ते एक कारण असेल, वन ऑफ द रिझन असेल, थोडं त्याच्याकरता पोटेन्शियल असं म्हणून थोडं जास्त असेल, पण त्याच्यासोबत त्याचं आर्थिक स्थिती, त्याचे कुटुंब कुठे आहे, त्याच्यानंतर त्याला मुलगी का देत नाहीत बाकी लोक, त्याच्याकडे जसं तुम्ही सांगितलं की तो जर भूमिहीन असेल किंवा त्याला रोजगार नसेल आणि पुढे त्या ज्या मुलगी देणाऱ्या जर पित्याला जर वाटेल की बुवा याची जर सोय नाही तर त्या मुलीची कशी सोय होणार. तर या विवंचनेमध्ये आपला बराचसा समाज आहे. तर आपण ही गोष्ट समजू शकतो. पण म्हणजे आता याच्यावर आपण ही जरी आपल्या आता सध्याची जी परिस्थिती आहे तर या परिस्थितीवर मात करण्याकरता आपल्याला एक तर प्रमाण आपलं समान असणं आणि रोजगार उपलब्ध करून जर आपण जर पोट भरू शकलो तर जेणेकरून हे प्रॉब्लेम येणार नाहीत असं मला वाटतंय. कारण की नुसतं मुलगी मिळत नाही तर हा प्रॉब्लेम नाही आहे, पण तो त्याचं आर्थिक नियोजनात कुठेतरी चुकलं असेल, त्याचं आर्थिक नियोजन होऊ शकत नाही, त्याचं स्वतःचं भागत नाही, या प्रॉब्लेममुळे पण होऊ शकते. आणि जर तो जर स्वयंपूर्ण जर असता तर कोणी मुलीचे वडील प्रत्यक्ष त्याला मुलगी देऊ शकतात असं मला वाटतं. काय नेमकं याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे? ह्याच्यात आपलं स्त्री पुरुषांचं समानता असणं आवश्यक आहे. त्यांना जरी नोकऱ्या मिळत नसतील तरी व्यवसाय कौशल्य बनवणे आणि आत्महत्या हा काही मार्ग नाही आहे बुवा. याच्याकरता आपण यातून हे करू म्हणजे आत्महत्या सोडून बाकीच्या गोष्टी करू शकतो. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता काय करता येईल आणि थोडी उद्यमशीलता जर असेल तर याच्यामध्ये हा गोष्ट होऊ शकते. आणि अशा काही आहेत ना, काही राज्य आहेत की त्या राज्यामध्ये आता मुलींचं प्रमाण जास्त आहे आपल्यापेक्षा. त्याच्याकरता थोडं सर्च करावं लागेल त्यांना. ज्या राज्यांमध्ये जास्त प्रमाण आहे आंतरजातीय विवाह करणं पण आवश्यक आहे. नाही एका जातीची मुलगी मिळत आहे बा तर आंतरजातीय विवाह जर केलं तर तिथे मुली मिळू शकतात. आणि खूप सारे घटक आहेत समाजामध्ये की जी आपण पाहतो की काही वसतिगृह असतात की तिथे खूप साऱ्या मुलींचे पण प्रॉब्लेम आहेत, त्यांना पण कोणी आसरा देणारे नाही आहेत. तर पुढे येऊन लोकांनी त्यांच्याकरताही पुढे आलं पाहिजे आणि त्यांनाही आसरा देऊन त्यांचं कुटुंब हे केलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. तरुण जे आहे या विवंचनेत आहेत पण नैराश्यात जातात या एका विषयामुळे, त्याच्यामुळे हा कुठला तरी काही आजार असू शकतो का? नाही, आता तसं आपण सुसाईड हा एक मानसिक आजाराचा भाग म्हणून समजतो, पण तो एक इम्पल्सिव्ह डिसिजन आहे. तो काही असा एकदम खूप ठरवून केलेला डिसिजन बहुतांशी केसेसमध्ये नव्हतो. काही केसेसमध्ये असतो, समजा ज्यांना मेजर डिप्रेशन आहे, लॉंग स्टँडिंग त्यांचा मानसिक आजाराचा भाग आहे आणि त्याच्यातून खचून तो कधी कधी नैराश्याच्या अवस्थेमध्ये प्लॅन सुसाईड करू शकतो. पण बरेचसे सुसाईड जे असतात हे इम्पल्सिव्ह असतात. त्याला इम्पल्सिव्ह DSHच म्हणतात, इम्पल्सिव्ह डिलिब्रेटेड सेल्फ हार्म. काही लोक सक्सेस होतात, काही लोक अनसक्सेसफुल होतात. मग ते जे अनसक्सेसफुल होतात मग त्यांना त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही खूप वेळा फॉलोअप घेतो त्यांचा, तर त्यांच्यामध्ये असं प्युअरली नैराश्याचं कारण नाही दिसत किंवा बाकी मोठे आजार दिसत नाही. त्यांच्यामधलं ते जे त्यांचे जे जो एपिसोड असतो तो इम्पल्सिव्हली तयार झालेला असतो. म्हणून आपण असं डायरेक्टली जम्प अप नाही होऊ शकत की हा एक मोठा मानसिक आजाराचा भाग आहे. त्याला कारण वेगवेगळे आहेत, एकच कारण नाही आहे, पण त्याला आपण डायरेक्ट मानसिक आजाराच्या याच्यात कक्षेत डायरेक्ट नाही पाहू शकत. शेतकरी आत्महत्यांच्या पाठोपाठ आता शेतकरी कुटुंबातील तरुणांच्या आत्महत्या या अतिशय दुःखदायक आहेत. 2017 साली 45 गावांमध्ये आम्ही शेतकरी मुलांच्या लग्नाबाबत सर्वेक्षण केलं होतं. तेव्हा 750 तरुण मुलं
तेव्हा आम्हाला आढळले होते. ही संख्या आता नक्कीच सर्व गावात वाढली आहे. मुलींना यामध्ये मला दोष द्यावासा वाटत नाही. याचं कारण असं की माहेरी पण त्यांनी शेतीमधले अमाप कष्ट बघितलेले असतात, दुःख बघितलेले असतात. त्यामुळे त्या दुःखात पुन्हा जाण्याची त्यांची इच्छा नसते. त्यातून सुटका करण्याचा मार्ग मिळाला की या मुली लगेच तो सुटकेचा मार्ग निवडतात आणि नोकरदार मुलगा निवडतात. त्यामुळं खरा मुद्दा दीर्घकालीन शेतीची धोरणं तयार करून शेती फायद्यात आणणं हा आहे. त्यासाठी एकीकडे प्रयत्न करावे लागतील. पण तात्पुरता उपाय मला हा वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये एकल महिलांची संख्या खूप मोठी आहे. 2011च्या जनगणनेमध्ये 54 लाख एकल महिला महाराष्ट्रात होत्या. आता ती संख्या 75 लाख असेल. मला असं वाटतं की पुनर्विवाहाच्या चळवळीमधल्या अडचणी दूर करून जर शेतकरी तरुणांनी पुनर्विवाह करण्याची तयारी दाखवली आणि त्या महिलांच्या मुलांसह त्यांचा स्वीकार करण्याची मानसिकता केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या एकल महिलांना एक घर मिळेल आणि या मुलांचाही संसार होऊ शकेल. मला असं वाटतं की हा तात्पुरता उपाय असला तरीसुद्धा त्यावर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नैराश्यात येऊन युवकांनी आत्महत्या केल्या आणि त्याच्या मागचं कारण जे आहे ते त्यांचं लग्न होत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जाते. आणि हा सामाजिक दृष्ट्या हा जो प्रश्न आहे हा किती गहन आहे या विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक DS लहाने सर आहेत. सर, मला सांगाल की कसं बघता हे जे प्रकरण आपण आता दिसतंय, काय सांगाल यावर? खरं म्हणजे ही अत्यंत एक दुर्दैवी घटना आहे आणि यामधून आपल्या समाजामध्ये असलेली एक गंभीर स्वरूपाची सामाजिक समस्या पुढे आलेली आहे. अनेक गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये जवळपास 30 ते 40, 50 मुलं आहेत की ज्यांचे वय झालं तरी त्यांचे लग्न होत नाहीयेत आणि त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत जातात आणि असं टोकाचं पाऊल ते उचलतायत. खरं म्हणजे मुलींचा कमी झालेला जन्मदर हा त्याला महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये आहे. परंतु असं असलं तरी दुसरी एक समस्या अशी आहे की एकीकडे यांना मुलांचे लग्न होत नाही, दुसरीकडे अनेक विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला अशा आहेत की ज्या 1-1, 2-2 मुलांवरती त्यांच्या कमी वयात सुद्धा त्या एकल महिला म्हणून त्या राहत आहेत. जर या तरुणांनी अशा महिलांच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत जर लग्न केले, जातीपातीच्या भिंती काढून टाकल्या आणि समाजाने सुद्धा या विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांना लग्न करण्यासाठी प्रवृत्त केलं तर निश्चितपणे या समस्येला थोडाफार समस्या सुटण्यासाठी थोडाफार हातभार निश्चितपणे लागू शकतो. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 40 ते 45 हजार महिला अशा आहेत की ज्यांचे वय 30-35 वर्ष आहे, परंतु त्या एकल महिला म्हणून जीवन जगतायत. तर हा प्रश्न निश्चितपणे त्यामुळे सुटू शकतो. माझं तरुणांना सुद्धा आव्हान आहे की असं टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा तुम्ही आमच्या मानस फाउंडेशनशी संपर्क करा. निश्चितपणे आणि या विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांना त्यांच्या मुलासह स्वीकारण्याची तयारी ठेवा. निश्चितपणे तुम्हाला दिलासा देण्याचं काम आमच्या मानस फाउंडेशनमुळे करण्यात येईल. कारण आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये 120 महिलांचे पुनर्विवाह घडवून आणलेले आहेत. तर सर, एक प्रश्न असा आहे की हे जे युवक आहे या युवकाने जी आत्महत्या केली तो युवक शेतमजूर होता. कुठेतरी त्या शेतकऱ्याकडे देखील मुली लग्न करत नसल्याचं देखील याकडे बघलं जाते. कसं काय झालं आता प्रत्येक आपला हा म्हणजे समाजामध्ये चंगळवाद सुरू झालेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला कमी श्रमामध्ये, कमी याच्यामध्ये चांगलं काही मिळालं पाहिजे. मुलींच्या सुद्धा अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की चांगलं मोठं घरदार असावं, मला त्याला नोकरी असावी, कंपनीत असावं, कुठेतरी असावं आणि शेतात काम करायचं काम नसावं. शेती हा म्हणजे भरोश्याचा व्यवसाय राहिला नाहीये. शेतामध्ये काम कितीही मेहनत केली तरी त्यातून उत्पन्न किती मिळेल याची काही खात्री राहिली नाही. उत्पन्न झालं तरी त्या पिकाला भाव मिळत नाही आणि त्यामुळं या मुली सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करण्याचं थोडंसं टाळतायत. मी या संदर्भात तर खरं म्हणजे शासनानंच थोडंसं लक्ष घालण्याची गरज आहे. अगदी उत्पादनावर आधारित, उत्पादन खर्चावर आधारित मालाला भाव जर दिला तर शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल आणि मग ही समस्या दूर होईल असं मला वाटतं. निश्चितच तर ही जी सामाजिक समस्या आहे याकडे शासनानं देखील लक्ष दिलं पाहिजे असं मत या ठिकाणी मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक DS लहाने सरांनी सांगितले. कारण त्यांनी गेल्या
2 वर्षांपासून जवळपास 150 ते 200 विवाहित विधवा घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांचा पुनर्विवाह जो आहे तो लावलेला आहे आणि निश्चितच त्यांना या प्रश्नाची जाण आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी मिळत नसल्याचं कारण जे आहे या 2 आत्महत्येनंतर समोर आलं आहे आणि त्यामुळं आता समाजाला या प्रश्नावर चिंतन करण्याची गरज आहे आणि हा प्रश्न भविष्यात किती मोठा होणार याचं देखील आता भान ठेवावं लागणार आहे. कारण भविष्यात अशा ज्या आत्महत्या वाढत आहेत त्यामुळं युवकांमध्ये नैराश्याचं वातावरण जे आहे ते निर्माण होत आहे आणि निश्चितच ही घटना बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रभरातील अशा घटना आपण बऱ्याच वेळा बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत. परंतु आता या सामाजिक प्रश्नावर आता पावलं उचलणं काळाची गरज आहे. असं न झाल्यास भविष्य अंधारमय असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.